कामकाजाचे हो उन्नत हा माथा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा अभिमान विकासाचा विश्वास भविष्याचा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा। नमस्कार, महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे। आता पहा आजच्या ठळक घडामोडी। धुळे जिल्हा परिषदेतील सर्वसाधारण सभेतून माजी सभापती व सदस्य ज्ञानेश्वर भांबरे यांनी केला सभात्याग। धुळे जिल्हा परिषदेतील सर्वसाधारण सभा दुपारी 2 वाजता घेण्यात आली। जिल्हा परिषद निवडणूक लागल्यामुळे आचारसंहिता लागू झाल्याने बरेच विषयांना स्थगिती देऊन फक्त चर्चा करण्यात आली। माजी सभापती व आताचे सदस्य ज्ञानेश्वर भांबरे यांनी शेतकरी यांना न्याय मिळावा व इतर विषयांसाठी भर सभेत सभात्याग करून घरचा आहेरच दिला व तड करून सभात्याग करून बाहेर निघून गेले। जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे व मुख्याधिकारी वानवंती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली। विविध विषयांवर सभा सुरू असताना विरोधी पक्ष नेता पोपटराव सोनवणे यांनी बरेच विषयांचा समाचार घेतला। वीरेंद्र सिंह यांनी कोरोना महामारीत मृत्यू पावलेल्या यांना 2 मिनिटे श्रद्धांजली व्हावी असा विषय मांडला। सर्वांना श्रद्धांजली वाहण्यात आली व सभा सुरू झाली। अनेक विषयांवरती खडाजंगी झाल्यास उपाय करून कारवाई करावी अशी मागणी पोपटराव सोनवणे यांनी केली। जिल्हा परिषदेकडील नोंदणीकृत केलेल्या कंत्राटदारामार्फत विविध लेखा शीर्षक अंतर्गत रस्त्याची कामे दर्जेदार होण्याकरिता M20 ग्रेडची कामे RMC प्लॅनने करण्याबाबत असा कोणता कायदा आहे, शासनाचे कोणते जी.आर आहे की तुम्ही शाळा खोल्यांना सुद्धा क्लब करता? कोणाचे प्लॅन चालवण्यासाठी जिल्हा परिषद आहे का? ही जिल्हा परिषद लोकांची कामं होण्यासाठी आहे। ग्रामपंचायतीच्या सरपंचाला 15 लाख रुपये मिळण्यासाठी ही जिल्हा परिषद आहे। त्या लोकांच्या सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी सुशिक्षित जिल्हा परिषद आहे, कोणाचे एखादा प्लॅन चालवण्यासाठी नाही। सुशिक्षित बेरोजगारांचं काम तुम्ही क्लब करून देतात आणि RMC TMC 75 लाखाचा प्लॅन टाकायला लावता। तो सुशिक्षित बेरोजगार असतो आणि त्याला 75 लाखाचा प्लॅन, ही कुठला न्याय? शेतकऱ्यावर पहिले केस, नंतर दुकानदारावर। ही कसली अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ती जी ग्रामपंचायतींना कामं मिळायला पाहिजे म्हणून ती कामांची अट रद्द बिलकुल नाही। मी कोणत्या डिलिंग मध्ये नाही, 1997 पासून आतापर्यंत पाणी सुद्धा जिल्हा परिषद मध्ये मी कधी कोणाकडनं घेतलेलं नाही। असं कुठे झालं का? आता विषय नंबर तुमचा 14 आहे। 2 वर्ष मी इथे होते, माझा अटेंडन्स इश्यू केलं तेव्हा आचारसंहिता नव्हते। आपल्याला काल संध्याकाळी आपल्याला आचारसंहितेचं नोटिफिकेशन, इलेक्शन कमिशनचे नोटिफिकेशन आलं, म्हणून इतर जे काही धोरणात्मक निर्णय आहेत, इतर आर्थिक निर्णय आपण घेऊ शकणार नाही, म्हणून ते विषय घेतले आपण इतर विषयावर कोणता विषय घेऊ नका असा त्याचा नियम आहे का? अहो तुम्हाला सांगितलं का कोणता विषय घेऊ? संस्थेची निवडणूक जिल्हा परिषदची बैठक ठीक आहे, तुम्हाला विषय दिलेले आहेत, आपल्याला तो घेता येत ठराव घेता येणार नाही, म्हणून तो विषय चर्चा येणार नाही। तुम्हाला इतर काही विषय चर्चा करायची असते ना तर तुम्ही चर्चा करा, नसेल चर्चा करायची तर मीटिंग संपवतो। चर्चा करू शकता, तुमच्याकडे तक्रारी असतील तर तुम्ही मांडू शकता, पण तुम्ही या विषयावर आपल्याला चर्चा करता येणार नाही, कारण ते याच्यात येता येणार नाही प्रोसिडिंग मध्ये। या सभेमध्ये जी काही चर्चा होते, चर्चेनंतर जी आश्वासनं दिली जातात त्याचा कार्यवाहीचा अहवाल या सभागृहापुढे सभेच्या आधी ठेवला पाहिजे। सदस्यांना ती माहिती आली पाहिजे, म्हणजे असे प्रश्न उपस्थित होणार नाही। आणि आपण सभागृहाला सूचित केलेलं होतं की विचारलेला प्रश्न त्याची कार्यवाही किती दिवसात होणार आहे, का झाली याची कारणं दिली पाहिजे, म्हणजे सभागृहाचा वेळ वाचेल आणि बऱ्याचशा वाद येऊन थांबतील या ठिकाणी। राजीनामे सगळ्यांना मिळाल्यानंतर काल संध्याकाळी निवडणुकीची घोषणा झाली, म्हणून आपल्याला हे कळवणं शक्य झालं नाही। परंतु मी अध्यक्ष महोदय आपल्याला या दृष्टीने विचारतो की या ठिकाणचे काही विषय घेतलेले आहेत, याचं वाचन किंवा आपण येताना सांगायला पाहिजे की आजची मीटिंग निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशामुळे पाळता येत नाही, ऐकून घ्या, तुम्ही तो विषय ठेवला असता
ज्या विषयाचे राहिले त्याची चर्चा झाली पाहिजे आणि ज्या विषयावर कोणाचे आक्षेप असतील निवडणूक आयोगात त्याची अंमलबजावणी करता येणार नाही आपल्याला या काळामध्ये ज्या विषयासाठी बरोबर आहे ना, असं तुमच्यासारखं तुम्ही एवढे सिनियर लोक असं तुम्ही बोलून आहे अर्थमंत्री लागतो आणि म्हणून धुळे जिल्हा नियोजन मंडळाचे महापालिकेचे नगरपालिकेचे सदस्य आहेत फक्त जिल्हा परिषदेचे सदस्य नाही म्हणून जिल्हा परिषदेच्या नियोजन मंडळाची निवडणूक लावण्यासाठी आपण पत्रव्यवहार करा एवढीच माझी विनंती. नंतर शेतकऱ्याचा तळा सापडला असेल एखादा अनेक लोक येत असेल आमच्या तालुक्यात पण गुजरातमधून इतका माल येतो नुसतं हेच नाही पेस्टिसाईड सर्व गुजरातमधून बोगस पेस्टिसाईड इथे येते यांचा निर्बंध आहे का तिथं आणि म्हणून पहिल्यांदा हे असे कोण आहेत यांना शोधून काढा शेतकऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात याला निघून दुकानदार आहे. आजच्या बातमीपत्र इथेच संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.